हॅलो, हाय, नमस्ते. मी प्रियंका काळभोर तुमचं माझ्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आज 6 महिन्यापूर्वी माझे वडील एक्सपायर झालेत. सो आज त्यांचा 6वा महिना आहे. ते जाऊन 6 महिने पूर्ण झालेत. वाटतच नाही आहे ते आमच्यात सोबत नाही आहेत आता. खूप अवघड काळ आहे हा सगळा आमच्यासाठी. हे सगळं विसरण्याजोगं नाही आहे. पण तरीसुद्धा त्यांच्या आठवणी काढून त्यांच्या आठवणींसोबत आम्ही जगतो आहे. आणि आज त्यांना जेवढ्या सगळ्या पदार्थ आवडतात ते सगळे पदार्थ मी बनवते स्वतः. आणि त्यांच्या नावाने एक माणूस आज आम्ही जेवायला घालतो आणि त्याला हे सगळं त्यांच्या आवडतीचे पदार्थ खायला देतो. हो, आजची सुरुवात पूजा करून केली छान. त्याच्यानंतर नाश्ता करून घेते लगेच आणि स्वयंपाकाला लागते. सगळ्यात पहिले पीठ भिजवून घेते आणि शेजारी लगेच कांदा वगैरे चिरून घेतला आहे मी. बटाट्याची फोडणी मारली आहे, हिरवी मिरची वगैरे घालून, लसूण घालून छान. इकडे कुकर लावला होता, भात झाला आहे, डाळसुद्धा झाली आहे. त्याच्याच इथे बटाटेसुद्धा लावले होते, ते मी काढून बाजूला ठेवलेत, सालं काढून थंड व्हायला, म्हणजे पटकन फोडणीत टाकता येईल मला. टोमॅटो, लसूण सगळं कापून ठेवलं आहे वरणासाठी. कढीपत्ता, जिरे, मिरची सगळं कापून ठेवलं आहे चिरून. आता फोडणी मारते मी. तेलात पहिले मोहरी घातली, तडतडती छान, की त्यानंतर मग हिंग घातलं आहे. ते पण छान तडतडलं त्या मोहरीसोबत, की मग त्यानंतर मी घालते लसूण इथे. तो पण छान असा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे, म्हणजे असा छान सुगंध येतो त्या फोडणीला. तो पण छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मग कढीपत्ता घातला आहे, मिरची घातली आहे, थोडंसं हलवून घेतलं आहे मी. चमचा घेतला इकडे, त्याच्याने छान मिक्स करून घेते ते सगळं मी. की इकडे लगेच टोमॅटो घातला आहे आणि टोमॅटो घातला की गॅस लगेच वाढून घ्यायचा, म्हणजे त्याला ऑलरेडी पाणी सुटत असतं, ते फार वेळ खातं. मग गॅस वाढवला की ते पाणी फटाफट आटून जातं आणि टोमॅटो पण छान शिजतो. हळद घातली आहे, धना पावडर घातली आहे. आता थोडंसं लाल मिरची घालणार आहे मी त्याच्यात. छान मिक्स करून घेते आहे. परत एकदा टोमॅटोचं सगळं पाणी आटून जायला पाहिजे. छान परतून घेते आहे मी सगळं. इथे वरण शिजवलेलं आहे, डाळ वरणाची, म्हणजे त्यात मीठ घातलं आहे आणि जिरं मी त्याच्यातच घालते शिजतानाच डाळीत. आणि ते छान रवीने मी हटून घेते आहे, म्हणजे इथेच ते सॉफ्ट झालं की एकदा वरणात फोडणी मारली ना की मग ती डाळ अशी तोंडात लागत नाही, असं सगळं सॉफ्ट कन्सिस्टन्सी होती त्याची छान. मग डाळ घातली मी त्या फोडणीत. आता मस्त ह्याला छान मिक्स करून घेते, ढवळून घेते आणि उकळी मारून घेणार आहे मी. आणि थोडासा मी यात गूळ घातला आहे, तो मी व्हिडिओत कॅप्चर करायचा माझ्याकडून राहिला आहे ॲक्च्युली. सो मी त्यात गूळ पण घातला आहे थोडा, कारण टोमॅटो आंबट असतो, मग त्याची कन्सिस्टन्सी बरोबर मॅच होते. इथे बटाटा पण झाला आहे माझा करून, बटाट्याची भाजी छान कोरडी. आणि कणिक भिजवून घेतली होती, त्याला आता छान तेल घालून मळून घेते मस्त. म्हणजे काय होतं, चपात्या छान फुगतात आणि सॉफ्ट होतात पोळ्यात. आणि छान मळून घेते मी कणिक. मला कायमची सवय आहे, कणिक असं मळलं नाही ना की त्याच्याशिवाय असं पोळ्या करूशीच वाटत नाही. मग त्याच्यानंतर छान उंडे करून घेते मी. आज जरा जास्त चपात्या लागतात, कारण बरेच जण येतात, आमची फॅमिली फार मोठी आहे. त्या लगेच मी इकडे गॅसवर तवा ठेवला आहे, चपात्या करायला सुरुवात केली आहे. पटापट चपात्या करून घेते. इथे बघताय तुम्ही, एवढ्या फास्ट काय मी करत नाही चपात्या ॲक्च्युली, खरंच सांगायचं तर. ते पण काय करणार, एवढ्या व्हिडिओत बसणार नाही जर स्लो व्हिडिओ केली तर. सो तरी आहे माझं जरा फास्ट करते मी, आता मला सवय झाली आहे. तरी एवढ्या फास्ट नाही की जेवढ्या ह्याच्यात दिसतात आहेत ना, नो वे या. हां, तर मग फटाफट इथे चपात्या करते आहे मी. बऱ्याच चपात्या केल्यात, बघताय तुम्ही इथे. आता एवढं गरम होत होतं ना, बापरे. आणि मला आमरस आणायला जायचं आहे, म्हणजे विकत आणणार आहे मी यावेळेस आमरस. इथेच आमच्या इथे अंजनी फूड्स म्हणून आहे, खूप सुंदर असतो त्यांचा आंब्याचा रस. मी तुम्हाला दाखवेलच पुढे जाऊन, तुम्ही बघाल. नक्की ऑर्डर करा तुम्हाला पण आवडत असेल तर. हो, आता इथे चपात्या माझ्या चालू आहेत, चपात्या करते. लगेच घड्या मारून भांड्यात ठेवून देते चपात्या. चपात्या आता माझ्या झाल्यात सगळ्या करून, आता थोड्या थंड होऊन दिल्यात मी त्या. आणि चपातीचं भांडं आहे माझं, त्याच्यात छान घड्या मारून मी पोळ्या ठेवून देते. त्याच्यात थोडंसं कणिक राहिलं आहे माझं, ते मी छान मळून घेते आणि कंटेनरमध्ये एका ठेवून देते, म्हणजे संध्याकाळी यूज होईल.
आदल्या रात्रीचं कणिक मी यूज नाही करत, हे आत्ता मळलं आहे मी सकाळी फ्रेश, त्यामुळे हे संध्याकाळी यूज केलं तर ठीक आहे. लगेच इथे मी बटाट्याचे भज्या करून घेते आहे, छान क्रिस्पी अशा. तेल पण तापलं आहे, एकदम टेम्पटिंग दिसतात आहेत. तळून घेते छान पटकन. आणि कुरडई वगैरे पण मला तळायचं आहे. किती छान दिसतात आहेत ना ह्या. कधीतरीच होतात आमच्याकडे, कारण जरा ऑइली खाणं कमी आहे आमच्याकडे. तळून झाल्या छान की लगेच आम्ही फास्ट निघालो आहे आंब्याचा रस आणायला, कारण 12 वाजता नैवेद्य दाखवायचा असतो पप्पांच्या फोटोला. त्यामुळे लगेच निघाले. ऊन बघताय ना तुम्ही, भयानक भयानक तापलं आहे, पुणे अख्खं तापलं आहे बाबा. त्याच्यानंतर लगेच तिथे पोचलो आम्ही. अंजनी फूड्स प्रोडक्ट्स तुम्हाला म्हटलेत आम्ही मगाशी, एकदम बेस्ट असतो ह्यांचा आमरस, नक्की ट्राय करा एकदा. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस देते तिथला. हा आहे माझा आजचा सगळा स्वयंपाक. आणि पप्पांना नैवेद्याचं ताट केलं लगेच. त्यांचं झालं की मग लगेच आम्ही सगळ्यांनी जेवण. सो हे आहेत माझे पप्पा. त्यांना आज 6 महिने झालेत जाऊन. खूप आठवण येते त्यांची आम्हाला, पण काय करणार आता, इलाज नाही आहे, त्यांच्याशिवाय जगणंच आहे. सो सगळ्यांनी नक्की सांगा कसा वाटला व्लॉग आजचा. बाय.